एक फोन आला की सर आपल्याला म्हटलं आम्ही दरवर्षीच करतो. मग फक्त व्हॉट्सअपवर त्यांनी टाकलं की आपल्याला पुस्तकाची तुला करायची लेटर बुक दररोज विद्यार्थ्यांना द्यायचा आणि त्या निमित्तानं अवघ्या 2 दिवसामध्ये व्हॉट्सअपवर बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला आणि आज आपल्यापर्यंत एवढे रजिस्टर वगैरे इथे आले. खरं म्हणजे साहेबावर प्रेम करणारा खूप मोठा असा वर्ग बुलढाणा जिल्ह्यात. मी 1986 एकट्या माणसाने हे सर्व केलं आणि मी फुलाची पगडी त्याच्या मागं आपलं थोडंसं करून सर्वांनी याला प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि आज साहेबांचे आपण खरं म्हणजे कोणी लाडू करतात, कोणी काय देते, ते क्षणभराचा आनंद मिळला असता. पण आज वर्षभर विद्यार्थ्यांना आज हे पुस्तकं लेटर बुक आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना हे जातील यासाठी पटन मार्केटचे दोन्ही संचालक वर्ग आमचे म्हणजे याचा करता धरता कोणी नव्हतं, काहीच नव्हतं, फ्रंटवर असं कोणीच नव्हतं. मग आता हे मोडमाळ करण्याचं आहे, मग त्यासाठी मोडमाळ करण्यासाठी ते प्रयत्न केले. पण आम्हाला आदरणीय प्रकाश भाऊ दांडगे, आदरणीय आमचे नितीन भाऊ सूर्यवंशी हे सर्व लोकांनी एक सांगितले समाजाजवळ वेळेले महत्व असते. तो समाज आपली प्रगती कधीही करू शकते आणि नेमकं आपलं मरण असेल, धरण असेल, वाढदिवस असेल, आपल्याला बंधन गेलेले तोंडातले शब्द किंवा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. आणि म्हणून आपल्या समाजानं पैशापेक्षा वेळेले महत्व देऊन तो कार्यक्रम जर 1 घंट्यात होत असेल तर 1 तासात तो अटकायचा आणि बाकीचा अख्खा दिवस आपल्याला आपलं ते नियोजन करता देऊ शकता. कारण इंग्रजी वाढदिवस आज साहेबांविषयी जर बोलायचं म्हटलं, साहेबांविषयी जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर साहेबांचा प्रभाव जर म्हटलं माझ्यावरती तर अवघा तर शेगाव मी उपसरपंचाच्या वतीने सकाळी व्हॉट्सअप म्हणजे ना फेसबुक खोललं आणि पाहिलं तर साहेबाचा वाढदिवस आहे. त्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही शतायुषी व्हा, तुम्ही शतक पार करा. कारण खऱ्या अर्थानं चळवळीची याची गरज आहे. राजकीय आणि धार्मिक चळवळीची जे जिल्ह्यामध्ये पिछेहाट होत आहे, खऱ्या अर्थाने त्या चळवळीला जर गती त्या धर्मकार्याला जर पुन्हा खरंच मनापासून मी मंगलकामना व्यक्त करतो. काय आपण बुलढाणा जिल्ह्याचं नावलौकिक मिळवून द्या अशी मंगलकामना व्यक्त करतो. आणि आदरणीय हे माझं म्हणजे संबंधही त्यांनीच केलेला आहे. एक असे वाढदिवसानिमित्त नोटबुकचे तुला करणे हे आताच मला प्रास्ताविकामध्ये समजलं आणि ती त्यांची आयडिया जी आहे ही आदरणीय राहुल भाऊ हेलोडे यांची आहे. तर त्या तुमचंही या ठिकाणी मी कौतुक करते आणि त्यांना या खामगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांनीही अगदी कमी वेळात त्यांना सहकार्य केलं. त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते. आता अगदी खरोखर हे चांगले प्रचार प्रसाराला गेले. आता ह्या वह्या आहेत, ज्या अभ्यासू मुलं मुली आहेत त्यांच्यापर्यंत ह्या वह्या ह्या नोटबुक जातील आणि या नोटबुक जाऊन त्या शिक्षणाचाही प्रसार चांगलं राहुल भाऊंनी या आजच्या दिवशी केलेला आहे. आता कार्यकर्ता काही हा एका दिवसातून घडत नसतो, एका रात्रीतून घडत नसतो, महिन्यातून घडत नसतो किंवा वर्षातून घडत नसतो. त्याला वर्षानुवर्ष पायपीट करावी लागते, आपलं घर सांभाळावं लागते, नोकरी सांभाळावी लागते, ते सांभाळून रात्रंदिवस तनमन धनाने कार्य करावं लागते. आणि ते कार्य आदरणीय तायडे साहेबांनी 40 वर्षापासून ते करत आहेत आणि एक आमदार त्यांच्या आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोकनेते संगपाल दादा जाधव हे देखील या प्रसंगी आदरणीय भीमरावजी तायडे साहेबांना कडक शब्दात कडक शुभेच्छा देतील अशी त्यांना विनंती आहे. संविधानाचे एकमेव शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या बहुजन महामानवांना असं वाटलं की या धर्तीवरती बहुजनाचं राज्य यावं अशा सर्व बहुजन विचारवादी परिवर्तन विचारवादी आजच्या या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बांधवांनो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो खामगाववाली. साहेबांचे अनेक 69 वाढदिवस झाले परंतु ते नांदुरा आणि तिकडे साजरे झाले. हा जो 70वा वाढदिवस आणि भाग्यवान जो आज खामगावमध्ये साजरा होत आहे राहुल भाऊच्या रूपानं. बरे असो, आज साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या सर्व आपण
साहेबावर आणि तायडे परिवार काम करता करता तुमचं एक लेकरू म्हणणार उदयास आलो आणि तुमच्या आशीर्वादानं सर्वांचा इथे 100 वर्षाचा इतिहास मोडला की या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपर्यंत बौद्ध समाजाचा माणूस आणि वंचित त्या ठिकाणी उपसभापती झाला. जाधव कुटुंबाचा आणि एक वंचित बहुजन आघाडीचा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी उपसभापती झाला. ही देतो या ठिकाणी साहेबांना विश्व मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे करतो. साहेबांना या ठिकाणी माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं त्यांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो. तथागत बुद्ध आंबेडकरांना अभिवादन. आता जे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की ते झाडं आणि ती जगली केवळ झाडच आहे. आमचे गजाननराव जाधव यांनी जाणलेलं आहे की तायडे साहेब काय आहेत आणि म्हणून तायडे साहेबांचं एकंदर व्यक्तिमत्व पाहता हिंदीतला एक शेर मला आठवतो. सर किसी को ना पता है आपके कद का कि कहाँ तक है कद आपका. तायडे साहब किसी को ना सर किसी को ना पता है आपके कद का कि कहाँ तक है कद आपका. आज ही आप तो खुद आसमान है मगर फिर भी सर झुकाकर चलते हैं. आदरणीय तायडे साहेब हे सर्व बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आजच्या विशेष भीमरावजी तायडे साहेब वर्ग शिकलेला व्यक्ती म्हणजे माझे वडील कर्मयोद्धा विश्वनाथजी दांडगे साहेब. या एका ग्रामीण भागातल्या माणसाला मोठं करण्यामध्ये खरोखर तायडे साहेबांचा फार मोठा हात होता. जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळ बाळासाहेबांचा झंझावात मी पाहिलं मध्ये सक्रिय होऊन त्यांचा एक चांगला प्रेरणा घेऊन वेळोवेळी बंधुजन संगपालजी जाधव, नितीनभाऊ सूर्यवंशी माझ्यासारखे 9 तरुण व्यक्ती आज समाजकारणात राजकारणामध्ये सक्रिय आहे. तायडे साहेबांनी अनेकांना आशीर्वाद दिला, मोठं केलं, सत्य दिला. आज आम्ही तुमच्या पावलावर पाऊल, दांडगे साहेबांच्या पावलावर पाऊल, एमटी इंगळे साहेबांच्या पावलावर पाऊल म्हणून आम्ही समाजामध्ये पक्षामध्ये काम करतो. बंधुजन काम करत असताना आम्हाला कुठेतरी वाटते की आम्ही काम करत असताना रस्त्यावरची लढाई लढताना आम्हाला कोण आमच्या पाठीमागे उभे असतात. नितीनजीला ओळखतात, काय चळवळ प्रकारचीचं, काय चळवळ संघपालजीचं. अनेक लोक असे आहेत की तायडे साहेबांच्या आशीर्वादासाठी झुकलेले आहेत. कारण तायडे साहेबाचं आणि आंबेडकर घराण्याचं हे समाजातला दुवा असेल तर भीमराव तायडे साहेब. आम्ही पाहतो आमचं खरं प्रेरणास्थान तायडे साहेब आहेत. आम्ही भविष्यामध्ये तायडे साहेब कुठेही गालबोट न लागता समाजकारण, राजकारण इमानीत बघू. आणि या निमित्ताने मी माझ्या दांडगे परिवाराच्या वतीने रिपब्लिकन सामाजिक संघटना एक साधा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून आपणास दांडगे परिवाराच्या वतीने सर्व समाज बांधवाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपू आहे. नंतर आमचे आपले सवर जी तायडे साहेब, तुमची बुद्धी, तुमची प्रगती, तुमची बुद्धी, तुमचं यश, तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जाव. तुमची प्रगती, तुमची बुद्धी, तुमचे यश, तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जावो. तायडे साहेब, सुख समृद्धीचा बहार तुमच्या आयुष्यात कायम येत राहो. कायम की 50 वर्षापासून हरित त्यांनी कृतीचा विश्वनाथ लहान आपल्या तालुक्यामध्ये तुझ्या विश्वनाथ दांडगे आणि त्याच्याबरोबर एक नाव विसरता येणार नाही. आता आपण जे लोकसभेत हा वाढदिवसाचा कार्यक्रम इथे म्हणजे चालू आहे. तर या कार्यक्रमासाठी जे साहेबांच्या वजनाच्या बरोबर जे आपण वह्यांचं तुलना केलेलं आहे वजनाच्या बरोबर, तर सर्वात अगोदर मी आमचे त्याचे आयोजक जे आहेत हिलोडे दादा, राहुल दादा हिलोडे यांचं मी इथं अभिनंदन करते. कारण की हा असा कार्यक्रम मला तरी वाटते की जिल्ह्यात झाला की नाही मला माहिती नाही आहे, परंतु साहेबांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम इथं घडला तर हा खरोखर प्रेरणादायी असा कार्यक्रम आहे असं मला वाटते. त्याचप्रमाणे मी एक प्रसंग इथे सांगू इच्छिते. मी एक म्हणजे सुरुवातीला तायडे व्यक्त केले विचार कर त्याच्यावर म्हणजे यावर्षी पुस्तक काढणार होते. माझे मिस्टर साहित्यिक रमेश डोंगरे सर यांचं एक पुस्तक येणार होतं. तर तिच्यामध्ये साहेबांच्या बद्दल आता म्हणजे जी
कालांतरानं ते आपण डिलीट होते, काही ना काही त्याच्यामध्ये हे होते. परंतु ते लिखित स्वरूपातलं जे साहित्य असते तरी पुस्तक रूपाने आपल्या जवळ असायला पाहिजे. आणि त्या पुस्तकाचं 80% काम हे झालेलं आहे, 20% काम बाकी आहे. तर पुढच्या वाढदिवसाला हे आपलं पुस्तक आपल्या हातात येणार आहे. तर तिच्यामध्ये जर कोणाला तुमच्या साहेबांबद्दल शुभेच्छा देणे असतील किंवा साहेबांबद्दल जर 2 शब्द तिच्यामध्ये तुम्हाला लिहायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकता. आणि ताईंना आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभो, साहेबांचे आशीर्वाद असेल आमच्या सोबत असो, एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद. तो कमी आहे. आदरणीय रावभाऊ हिरोडे आणि रमेश डोंगरे सरांनी हा जो काही उपक्रम राबवला निश्चित रूपाने कौतुकास्पद आहे. कारण असे उपक्रम होणं गरजेचे आहे. शालेय व्यवस्थापनामध्ये विद्यार्थी गरीब असतात, मायबापा ते पाहिजे तेवढे पुस्तकं नाही करू शकत, लेटर पेन नाही करू शकत. आणि अशा दृष्टीने हा उपक्रम निश्चित रूपाने सम्यक उपक्रम आहे असं मी मानतो. पुन्हा एकदा करतो आणि त्यांना वंदन करून आजच्या या वाढदिवसाचे सत्कारमूर्ती तायडेसाहेब यांच्या सर्व धर्मपीठावर उपस्थित सर्व मंडळी, सर्व मान्यवर सर्वांना सविनय जय भीम करतो. आज भीमरावजी तायडेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलोय, सर्वांना माहिती आहे, साहजिकच आहे. आज एकाच दिवशी आपण त्यांना शुभेच्छा देतो, पण ते रोज त्यांच्या जो सर्व कार्यकर्त्यांचे पोत भरलेलं आहे. रोज सकाळी उठले, फ्रेश झाले, मोबाईल घेतला की कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्या लोकांना माहिती नसते आपला वाढदिवस. लग्नाचे वाढदिवस लोकांना माहितीही नसते. काय कशा शेतामध्ये काय करताय, काय साहेब काय झालं, वाढदिवस आहे ना तुमचा, हा साहेब आमचा वाढदिवस आहे काय, म्हणजे त्यांचा वाढदिवस त्यांना माहिती नाही साहेब सांगतात. साहजिकच आहे. सर्व कार्यकर्त्याप्रती सर्वांची जाण ठेवून, सर्वांशी संबंध ठेवून, सर्वांसोबत चर्चा करून सर्वांना जागृत ठेवण्याचं कार्य तायडेसाहेब करत असतात. हे नुसतं आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करत नाही, तर ते स्वतःही ऊर्जाशील आहे. त्यांच्यामध्ये स्वतःही ऊर्जा आहे. अगदी कडक मी डोक्याला रुमाल बांधून हायवेनं जाताना मी तायडेसाहेबांना पाहिजे. अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये खंडाळ्याला ग्रंथाला भेट देण्यासाठी, कुळकुळत थंडीमध्ये ग्रंथाला भेट देण्यासाठी तायडेसाहेब मी पाहिले. आपल्या सर्वांनी तायडेसाहेबांना सांगत नाही तर स्वतः कृती करतात. आधी करता आणि नंतर सांगतात. पण हे करत असताना त्यांच्यामध्ये गर्व अहंकार कुठल्याच प्रकारचा नाही. ते जमिनीवर चालत असतात. ते जमिनीवर चालतात, हवेमध्ये चालत नाही. आपण आधी कोणीतरी म्हणून गेलं की आपण थोडं पद भेटलं की आपण कुठेतरी वर चालतो. तायडेसाहेबांनी अनेक पदं भूषवली. म्हणून तशाच सांगतो कि फूलों से मोती लुटा के चलता है, सबको अपने गले से लगा के चलता है. अरे कैसे करे उनके कद का अंदाजा, वो आसमां है फिर भी सर झुका के चलता है. दिवसानिमित्त मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं, माझ्या गावाच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. नमो बुद्धाजी. या ठिकाणी बंधूंनो, आपण सर्वजण एका वाढदिवसाने इथे जमलो आहोत. अचानक एकच सांगतो की हा मित्रता कडे एक मैत्रीचं नातं असतं. डॉक्टर साहेब, आपले तायडे साहेब, चुकलो माफ करा. रक्ताच्या नात्यापलीकडे एक मैत्रीचं नातं असतं. सुंदर जसं वाऱ्यावर डोलणारं गवताचं पान असतं. रक्ताच्या नात्यापलीकडे एक मैत्रीचं नातं असतं. सुंदर जसं वाऱ्यावर डोलणारं गवताचं पान असतं. प्रिय मित्राच्या जन्मदिनी याच मनातल्या सदिच्छा. अरे लाख मुलाच्या मित्राला लाख भर संपूर्ण जनातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तायडे साहेब हे जगावे 100 वर्ष. जाता जाता या गीताचं स्वरूप म्हणून कशा पद्धतीने लिखाण केली आणि कशा पद्धतीने आठवणा जागृत केल्या म्हणून सांगतो. बंधू दमदाड्याचं गाणं, व बंधू दमदाड्याचं गाणं, गाण्यातून गाये गुण गाणं. व बंधू दमदाड्याचं गाणं, गाण्यातून गाये गुण गाणं. कोणी भाषणामधून, कोणी गायनामधून घ्यावा तायडे साहेबांचा हा आदर्श. तायडे साहेब हे जगावे 100 वर्ष. तायडे साहेब हे जगावे 100 वर्ष. या ठिकाणी गीताच्या स्वरूपामध्ये मी त्यांना तुमचा वाढदिवस यावा. गेल्या वर्षी आम्ही आमच्या रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्या कार्यालयामध्ये आमचे अध्यक्ष प्रकाश भाऊ दांडगे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही साहेबाचा वाढदिवस तिथे साजरा केलेला आहे. म्हणू इच्छितो की पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा. पुन्हा नव्या वाटेवरून तुमचा नवा प्रवास व्हावा.
पुन्हा अनुभवावे तुम्ही नव्या आनंदाचे पर्व आणि तुमच्याच आनंदाचे कारण असावे दरवर्षी इथे उपस्थित असलेले मित्र सर्व, दरवर्षी इथे उपस्थित असलेले मित्र सर्व. या ठिकाणी मी सर्व समाज बांधव या नात्याने व माझ्या दमदाडे परिवार व आमच्या रिपब्लिकन समाज ज्योतिबा फुले, शाहू छत्रपती महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर विचारवंतांना अभिवादन करतो. आज आपण खामगाव तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी भीमरावजी ताळे यांचा आपण वही पुस्तक तुया केलेली आहे. इथं चर्चा आलेली आहे की बाळासाहेब आहेत की नाही, मावशी आहे की नाही. हा नाही प्रश्न. आपलं कार्य कसं आहे तुम्हाला मी सांगतो. 1982 सालामध्ये नांदुऱ्यामला तुळशीरामजी वाकोळे आणि भीमरावजी तायडे यांनी एक मोठा कार्यक्रम केला होता. तिथे मीराताई आल्या होत्या, बाळासाहेब आंबेडकर आले होते आणि कृष्णा इंगळे हे सुद्धा होते. आणि त्यापासून म्हणजे त्या तारखेपासून आपल्या घाटाखाली भारतीय बौद्ध महासभा याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते संलग्न झालेले आहे. बाळासाहेबाचे हे मावसा असले म्हणजे काही मोठेपणा असं काही गोष्ट नाही की ती मावशी असली काय नसली काही त्यांचं कार्य काय आहे. बरोबर. आज गेल्या 40 वर्षापासून जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कधी तुटू दिले नाही. आम्ही नाटक होतो समजत दादा हे माझे मामे भाऊ आहेत हे सांगू का मी तुम्हाला. अशोक भाऊ माझ्या मामबहीणचा पोरगा हे सांगत राहू काय असं नाही. कार्य काय आहे तुमचं, कार्य काय आहे. मी या कार्यकर्त्याला विनंती करतो की जसं आता हे वही तुला म्हणजे बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, जो शिक्षण घेईन वाघिणीचं दूध पिणे असं काय जे म्हणतात ते असे भाषण केल्याशिवाय राहणार नाही. ही संधी तुम्ही कार्यकर्त्यांनी ताळे साहेबाच्या माध्यमातून आपल्या मुलांना गुरु करण्याची संधी दिली याबद्दल सर्व कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो. जय हिंद. पकडला फोटो घ्या. नाही